गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. कसे आहेत मित्रांनो? असं चांगले. चला मित्रांनो, आपण आता आलो घरी. तर आपण चालू आता शेतामध्ये. तुम्हाला जरा शेतातलं दाखवतो नाही का. आता पहिल्या व्हिडिओ नवीन जरा दाखवतो नाही का, काय काय वेगळं. आपण 30 दिवसांचं चॅलेंज घेतलेलं आहे. 30 दिवस सलग व्हिडिओ टाकायचे बघूया. तर आज शेताचा ब्लॉग बनवणार आहे. उद्या एक व्हिडिओ येणार आहे भारी, खूप ती बघायला विसरू नका. तर चला आपण जाऊया आता शेतामध्ये. तर चला मित्रांनो, आपल्या कुत्र्याला सवयच लागलेली आहे दररोज बिस्किट खायची. तर काय करणार. आपल्या शेतात एवढं काय नाही मित्रांनो, पण बघण्यासारखं आहे. बघा, आपलं शेत आहे, हे आपलं घर आहे, इकडं रोड आहे. चला दुसरी कोण दाखवतो. चला तर मित्रांनो, जाऊ आपण आता. आपलं कुत्रं माहितीच आहे. चला जाऊया. ही फुलं बघा ना किती भारी आहेत नाही का. हे बघा, हे काय लाकडाचं इथं. मित्रांनो, आपल्याला आपलं जुनं स्केटबोर्ड गावले. हा का, थांबा दाखवतो तुम्हाला. निघतंय का नाही बाहेर, गवत लागले त्याला पर. मित्रांनो, पहिलं मी ह्याने स्केटबोर्ड खेळायचो नाही का. पहिलंवालं आहे माझं, लाकडाचं बनवलेलं मी. हे मला एका मित्राने दिलं त्याला. आता चाक जाम झालेत आणि हे तुटलेलं ना, तरी मी ह्याने खेळायचो चिकट टेप लावून. फुल प्रॅक्टिस झाली त्याला. मी नवीनवालं पण आणलेलं, पण ते तुटलं. कसं आहे. चला जाऊया शेतात आता. शेतात आणि हे आपलं इथं पाणी अजून बघा. आता पाऊस गेलाय तरी हे पाणी नाही का येत आहे. कारण का इथं बघा, इथून खाली पाणी बंद करायला जायला लागतं. आणि ते बघा समोर, तिथून पाणी येते. ते न दिसतंय ना तुम्हाला, तेव्हाला समोर बघा, तिथून येते पाणी. आपलं शेत माहितीच आहे तुम्हाला. तर पलीकडच्या साईडने दाखवतो मित्रांनो. 30 दिवसांचा चॅलेंज घेतलाय नाही का. 30 दिवस सलग व्हिडिओ बनवायचा, सलग काय पण बनवायचा, काय ना काहीतरी असं बनवायचं नाही का. आता 30 दिवस बघू होतंय का नाही. प्रयत्न तर करायचा आहे, पण बघू आता काय होतंय. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, काय नाही बाकी. शेतात जायला 2 जागा आहेत, एक हिथून आहे आणि एक घरातून आहे. तिथून दाखवतो चला. समोरून पण जागा आहे, जायला जागा आहे आमच्या शेतात. इथून एक आहे आणि आमचे भात आहेत. भात काढलेले ना, त्याचं भात आहे. ते तुळशीचं झाड. आपण शेतात तुम्हाला भात जोडलेलं दाखवतो नाही का. पेंड आहे, हा अख्खा पेंड आहे. त्यांनी काही नीट ठेवलंच नाही जोडून. आणि हे आमचं जुनं, एकदम जुनं नाही का घर आहे. घर म्हणजे घोटा होता तिथं, घोटा, जुना घोटा होता आमच्या शेतातला. बाकी काय नाही. त्याला बघा पपया किती आहेत बघा, भरपूर आलेत. काय भात झोडलेत ना, म्हणजे तोडलं तरी हे बघा कसं उगवून आलंय. हिरवं हिरवं मस्त. गाया खाते त्याला, पण आपल्याकडे काय गायच नाहीत. त्याचं झाड आहे का नाही. इथं आधी आम्ही ट्री हाऊस बनवायचो मित्र आमची. आंब्याचं झाड खायला वरती बनवायचो आणि एकदम बसायचं आगायला नाही. आणि थांबा एक मिनटं, ह्याला झोका बांधायचो आणि वरती एकदम प्रॉपर ट्री हाऊस बनवायचो. इथं इथं झोका असायचा ना का. रस्सी अजून आहे, कुजली असून का कुजली पारती रस्सी का. इथं झोका बांधून खेळायचं. आणि हे काय आत्ताचं कापड आहे, पण हे झोकाचं कापड आहे आमच्या वरती का नाही का. पूर्ण बनवायचो आम्ही, असली मजा यायची इथं खेळायला. आणि पाणी केलं आहे आपले तिकडं मूर आहे ना, त्यामुळे इकडून पाणी जातं आहे. आणि तिथं थांबा तुम्हाला एक दाखवतो. तिथं आमची विहीर होती, त्याला विहीर दाखवतो तुम्हाला. समोर आहे ना मित्रांनो, हे दगड दिसतोय का, इथं अख्खी मोठी विहीर होती, पण ती बुजवली आता. ते ट्रॅक्टर यायचा ना सारखा नांगरायला, त्याच्यामुळे बुजवून टाकले. चला खाली जाऊन दाखवतो शेताला. आणि हे बघा, ही आंब्याची झाडं आहेत. आंब्याची झाडं लय आहेत आपल्या इकडं. हे बघा समोर तर फार जंगलच करून टाकलं आहे फार. हे बघा संपलंय तरी बघा ना, पाणी अजून थोडं थोडं येतच राहतंय बघा. ह्यातलं अजून उन्हाळा आलाय तरी पाणी संपलं नाही अजून. उन्हाळा तर नाही आला, पण वाळलं नाही अजून. हे आपलं पेरूचं झाड आहे. पेरू तर तुम्ही बघितलेच असतं, तुम्हाला काय पेरू दाखवायचे. सगळं दाखवत राहिलं, व्हिडिओ स्किप करताल ना तुम्ही. मित्रांनो, आता मस्तपैकी तुम्हाला सिनेमॅटिक दाखवतो नाही का. जरा वेगवेगळ्या अँगलचे व्हिडिओ दाखवतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नाही का,
लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकनला दाबायला नका विसरू. व्हिडिओ काय स्किप करत नाही, तुम्हाला सगळं व्ह्यू दाखवतोय. तर चला बघा लवकर. मित्रांनो, ही आपली पाण्याची पाईपलाईन आहे. पाण्याची पाईपलाईन म्हणजे या झाडांना पाणी बिणी द्यायला नाही का, ही इकडून इथपर्यंत पाईपलाईन आणली. आणि ह्या साईडला पण पेंडा ठेवला आहे बघा. मी पेंडा आपल्याकडे कोणाला पाहिजे असेल तर सांगा, घेऊन जावा. कशी चिर पाडली डंपरवाल्यानी. एवढा जोरात आला का नाही, इकडून आला असा जोरात नाही का, डायरेक्ट धडकावली त्याला, भिंतच फुटली. ते आता तुटलंच, म्हणजे आता काय राहिलं त्यात कोण राहिलं की पडलं समजायचं. मित्रांनो, इकडून ट्रॅक्टर बिक्टर यायला जागा ठेवलेली नाही का. मग आपलं गेट आहे, या आईने गेट बनवले. कसं आहे मित्रांनो, आता जाऊ आपण घरी. तुम्हाला एक मंदिर दाखवतो नाही का, घरातलं मंदिर कसं बनवलं आहे, आमच्या आजीने बनवलं आहे ते दाखवतो. चला. जायला लागतं. गेले मित्रांनो, तर लाईट टॉर्च लावलंय, हे बघ कसं आहे मंदिर. घर आजीचा आमचा. मित्रांनो, आपले जे म्हणत असतं आपण ते व्हिडिओ बनवत असतो नाही का. असं नाही की चॅलेंज घेतलं आहे, पण तुम्हाला वेगवेगळा नाही का चांगला व्हिडिओ भेटणार त्या दिवसात बघायला. 30 दिवसांच्या सिरीजमध्ये खूप चांगल्या व्हिडिओ बघायला भेटणार आहेत. तर व्हिडिओ बघायला विसरू नका. बस एवढंच बोलायचं होतं. विसरू नका नक्की व्हिडिओ बनवायला नाही का. आणि तुम्ही पण व्हिडिओ बनवा, लाजायचं नाही. आणि अजिबात मित्रांनो, ही नारळाची झाडं लावलेली नाही का, ह्याला अजून काय नारळ नाही काय नाही, आणि नुसतं मोठं होत चाललंय. आधी एवढंच होतं, आता लय मोठं झालंय. त्याला नारळ नाही काय नाही, नुसतं लावलंय. शोपीसचे नारळ आहेत वाटतं. हे काय एवढं वाढलंय तरी अजून नारळ नाही त्याला. वेगळंच शोपीसचं दिसतंय मला तर वाटतंय. शोचे त्याला नारळ नाही काय नाही. तिकडं पण 2-3 आहेत नाही का, काय माहिती कसले आहेत हे शोचे. मित्रांनो, तुम्हाला जुना आमचा गोठा दाखवतो. आता तिथं काय नाही राहिलं, पण चला. तर ते दिसतोय का नाही दिसतोय, चला दाखवतो तुम्हाला जुना गोठा आमचा. काय जागा आहे आमचा, एकदम जुना गोठा आहे नाही का. नाही इथं पत्रा लावलाय. आता तुम्हाला कसं दाखवू, थांबा 1 मिनिट. आमचा जुना गोठा कसा आहे. आपण आता आलो इकडं. आणि हे बघा, आधी नाही का, आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असं एकदम खराब होतं. आता एकदम कसलं भारी केलं इकडं बस नाही का. आणि बघा, नारळांची झाडं ही शोचीच दिसतात मला वाटतंय. तिकडं पण आम्ही लावल्यात ना, ती पण शोचीच आहे, ही पण शोचीच आहेत. मित्रांनो, आपला फोन जरा खराब आहे नाही का, कॅमेऱ्याची क्लॅरिटी एवढी येत नसेल चांगली नाही का. इथं खाली बघून चालायला लागते, कारण दसतंय ना लगेच त्याच्यामुळं. आणि आपल्या कॅमेऱ्याची जरा क्वालिटी चांगली नाही, त्यामुळं जरा ॲडजस्ट करा नाही का व्हिडिओ. मी किती कॅपकटमध्ये नीट करतो तरी ती नीट नाही होत. आणि व्हिडिओ मी ब्लॉग कॅपकटमध्ये एडिट करत असतो. मला दुसरं काही कळतच नाही. ते VNचं तर काहीच कळत नाही. कॅपकटमध्ये जरा सोपं जातं जरा, पण गाणे बिणे टाकायचं म्हणलं ना लय अवघड आहे. गाणं भेटता शोधत नाही. कॉपीराईट बसती परत गाणं टाकलं की दुसऱ्यांचं. मग काय करणार आता, गाणं कसं टाकायचं. मग मी दुसऱ्यांचं गाणं टाकत नाही, आता स्वतःचं बनवायला लागतं एडिट करून. काहीतरी कॅपकटमध्ये असतात भरपूर ब्लॉगिंगचे कंटेंटची गाणी, तीच एडिट करून टाकत असतो. त्याला लय वेळ लागतो टाकायला. तर आता जा आपण मस्तपैकी घरी. तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकनला दाबायला नका विसरू. आपला छोटासा ब्लॉग होता मित्रांनो. उद्या तुम्हाला ब्लॉग दाखवतो जरा नाही काही वेगळा उद्या. तर कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.